नमस्कार मंडळी. आयुष्यात कितीही सुख येऊ दे किंवा दुःख, तुमचं जहाज कधीच डगमगणार नाही जर तुमच्याकडे भगवंताच्या नामाचं होकायंत्र असेल. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 5 मार्चच्या प्रवचनावर चर्चा करणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की भगवंत सगळीकडे आहे, पण तो आपल्याला जाणवत का नाही आणि संतांना तो कसा दिसतो. आजच्या ह्या भागात आपण ह्याचं गुपित उलगडणार आहोत. महाराज म्हणतात की भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे, आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. मग त्याला पकडायचं कसं? तर त्याचं साधन म्हणजे नाम. जसा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्का त्याच्या इतकीच ताकद ठेवतो, अगदी तसंच भगवंताचं नाम स्वतः भगवंता इतकंच शक्तिशाली आहे. एक खूप सुंदर उदाहरण महाराज देतात. एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत. तसंच आपल्या हृदयात मीपणा आणि भगवंत एकाच वेळेला राहू शकत नाहीत. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा हळूहळू आपला मीपणा कमी होतो आणि तिथे भगवंताचं अस्तित्व प्रकट होतं. आपल्या आयुष्यात कधी यश येतं तर कधी अपयश, कधी सुख येतं तर कधी दुःख. महाराज सांगतात की हा तर जगाचा नियमच आहे, पण ज्याच्या मनात नाम आहे त्याला समजतं की हे सर्व त्या परमात्म्याच्या इच्छेने घडत आहे. जेव्हा आपण कर्तेपणा सोडून देतो तेव्हा यशाचा गर्व होत नाही आणि अपयशाचं दुःख उरत नाही. नाम घेणं म्हणजे फक्त माळ जपणं नव्हे, नाम घेताना काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. सदाचरण सोडू नका, तुमचं वागणं चांगलं असू द्या, चुकीच्या मार्गाला जाऊ नका, निराश होऊ नका. प्रारब्ध त्याच्या हातात आहे, त्यामुळे जे मिळेल त्यात समाधान माना. देहाला उगीच कष्ट होऊ नका, पण काहीही झालं तरी नाम मात्र सोडू नका. थोडक्यात सांगायचं तर मी खरा नसून तोच खरा आहे, ही जाणीव होणं म्हणजे नामात रंगून जाणं होय. नाम आपल्याला संतांची ओळख करून देतं आणि जीवनात खरी शांतता मिळवून देतं. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.